व्हॉट डू यू मीन? शाळेत झालेल्या अपघातामध्ये जी मुलं दगावली गेली त्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आम्हीच ही फाईल रिओपन केली आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करताय. आमच्यावर म्हणजे? राजेश शिर्के परिवारावर. अच्छा अच्छा. म्हणजे त्या अर्थी तुम्ही म्हणताय. तर मला वाटलं उगाच स्वतःला आदर वगैरे देताय की काय. तुम्ही कुणाशी बोलताय याचं जरा भान ठेवा. कोण आहात? कोण तुम्ही? सांगा ना, कोण आहात तुम्ही? CEO राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. अरे बापरे. CEO हे सांगायलाच इतका वेळ लागला तुम्हाला. मला वाटलं की 2020 मॅचच्या एखाद्या टीमची मालकीण वगैरे आहात की काय. नताशाबाई, तुमचा गैरसमज जरा दूर करतो मी. या शाळेच्या अपघातामागे राजेश शिर्के घराण्यावर आमचा संशयच नाहीये. संशय तुमच्यावर आहे. माझ्यावर? हो. तुमच्यावर संशय घेऊ नये. राजेश शिर्के परिवारापैकी एक असल्यासारखं CEO ऑफ राजेश शिर्के इंडस्ट्रीज असं मोठ्या रुबाबात सांगत होतात. अशा मोठ्या माणसाचं मन जिंकण्यासाठी माणूस काही करू शकतो, नाही का? देव, काय हे केवढी गडबड चालली तुझी. घे. साक्षी, आज कसं वाटतंय माहितीये? असं वाटतंय जसं आपल्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होते. दादूंचं पत्र आलंय, ते परत येत आहेत. शाळा पुन्हा त्याच जागी सुरू होतीये. मीही आता शाळेत परत शिकवायला जाणार आहे. ज्या गोष्टी आपल्यापासून खूप खूप लांब निघून गेल्या होत्या ना, ते आता पुन्हा आपल्या जवळ येतात. खरंच देव, आतापर्यंत जे काही घडलं ना, ते एक स्वप्न होतं असं वाटायला लागलं. काही म्हण साक्षी, मी तर विचार करणं सोडून दिलं होतं की मी पुन्हा शाळेत शिकवायला जाईन. शिकवण्याचा आत्मविश्वासच गमावून बसले होते मी. देव, घडून गेलेल्या दिवसांना मी जरी स्वप्न म्हणत असले ना, तरी त्या दिवसांमधली शाळेबद्दलची तुझी तळमळ मी अगदी जवळून पाहिली आहे. त्यामुळे तुला आता शाळेत जाताना किती आनंद होत असेल हे मी समजू शकते. साक्षी, हे सगळं विक्रमादित्यमुळे झालंय. विश्वास बसतोय? त्याच विक्रमादित्यमुळे, ज्याच्यामुळे आपल्याला किती वाईट दिवस बघावे लागले होते. देव, हे एखाद्या गोष्टीतल्या जादूगारासारखं नाही वाटत? म्हणजे अचानक त्याने जादूची छडी घेतली आणि फिरवली आणि पुन्हा सगळं सुरळीत पहिल्यासारखं सुरू झालं. देव, त्या विक्रमादित्याला आपल्याच घरावरून जादूची छडी का फिरवावीशी वाटली असेल? कदाचित त्याला त्याने केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होत असेल, किंवा तो म्हणतो तसं तो बदलला असेल. अगं काय मी तुझ्याशी गप्पा मारत बसले, मला शाळेला जायला उशीर होतोय. अगं पण तू काही खाल्लंच नाहीस. नको, मला माझं पोट भरलं. थोडंसं खा ना. माझं पोट भरलं.
बाय बाय. शाळेत चाललीस? हो. आधी खूप भाव खात होतीस, त्या राजा शिर्केने नावं ठेवत होतीस. आज पुन्हा त्यांच्या शाळेत चाललीस? कुठे गेली कुठे तुझी तत्व? काकू, मी अजूनही माझ्या मतांवर ठाम आहे. विक्रमादित्यला माझी मतं पटली म्हणून त्यांनी स्वतःला बदललं, मी नाही. ते राजे शिर्के, ते फक्त स्वतःसाठी जगत असतात. अशा शाळेतल्या कुठल्या तरी मास्तरणीसाठी ते स्वतःला बदलत नसतात. हा, आता तसंच जर तुला वाटत असेल तर ठीक आहे, जाऊ दे. पण आता जर हे संबंध सुधारलेच असतील तर ते तसेच टिकवून ठेव. एकदा त्यांनी तुम्हाला माफ केले, पुन्हा मान वर करून त्यांना स्वाभिमानाचे धडे शिकवू नका, नाहीतर दादूंसारखी पत्र पाठवण्याची वेळ तुझ्यावर येईल. साक्षी, मला उशीर होतोय, मी निघते. बाय बाय. गोड शिरा खाणार आहेस? शांत व्हा, शांत व्हा, एकदम शांत बसा. आता जर तुम्ही शांत बसलात तर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या देवयानीबाई आजपासून तुम्हाला परत शिकवायला सुरुवात करणार आहेत. आहे ना आनंदाची बातमी? ये देवयानी. देवयानी, माझं काम झालं. आता तू आणि ही मुलं येऊ मी कंटिन्यू. बास आता, शांत व्हा. बास. मला तुमच्याशी खूप खूप काही बोलायचंय, पण तुम्ही शांत बसलात तरच तुमच्याशी मी बोलेन, ठीक आहे? चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया. नको? मग काय करायचं? ठीक आहे, मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? रिलॅक्स नाताशा. परिस्थितीचं गांभीर्य तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? शाळेत घडलेल्या प्रकारावरून संशयित जबाबदार म्हणून पोलीस माझी चौकशी करतायत. उद्या जर त्यांना माझ्या विरोधात काही पुरावे मिळाले तर? तशी वेळ आम्ही तुमच्यावर येऊ देणार नाही. पण पोलिसांना माझ्यापर्यंत यायची वेळ तरी का तुम्ही येऊ दिलीत? हे सगळं विक्रमादित्यांमुळे घडलंय. आपलाच बचाव करायची वेळ आपल्यावर त्यांच्यामुळे आली आहे. शाळेची केस त्यांनीच रिओपन करायला लावली. सगळं तुमच्या नजरेसमोर घडतंय, पण तुम्ही थांबवू शकत नाही. मान्य, आज संशयित जबाबदार म्हणून माझी चौकशी केली जाते, पण जर ही चौकशी अशीच सुरू राहिली तर संशयाची सुई तुमच्या दिशेने फिरायला वेळ लागणार नाही. असं आम्ही कदापि होऊ देणार नाही. मला रिलॅक्स राहायचा सल्ला देताय. स्वतः जर असेच रिलॅक्स राहिलात ना तर असं घडायला वेळ लागणार नाही. पण जर चौकशी अशी सुरू राहिली तर संशयाची सुई तुमच्या दिशेने फिरायला वेळ लागणार नाही.
आपल्यालाही असंच जर खूप खूप मोठं व्हायचं असेल तर आपल्यालाही मेहनत करावी लागेल, हो की नाही? मग करणार ना सगळे मेहनत? आता अशीच एक गोष्ट उद्याही मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याचबरोबर अभ्यासही करायचा आहे, ठीक आहे? चला पळा आता. थँक्यू विक्रम दादा, तुम्ही सांगितलं ते एकदम खरं झालं. आमची देवयानी बाई आम्हाला शिकवायला परत आली. खरं तर आमच्यासाठी सुद्धा हा खूप भाग्याचा दिवस आहे चंदा. हरी काका, चंदाला घेऊन जा. थँक्स देवयानी. कशाबद्दल? आमच्या विनंतीला मान देऊन तू शाळेत परत आलीस या सगळ्या मुलांना शिकवायला. तुझ्यामुळे या सगळ्या मुलांना दिलेला शब्द आम्ही खरा करून दाखवू शकलो. आणि आम्हाला हे चांगलं माहिती आहे की आमच्या शब्दापेक्षा सुद्धा तू इथे येण्याला त्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्व होतं, आणि ही गोष्ट आम्ही कधीही विसरू शकत नाही. असं बोलून तुम्ही स्वतःकडे कमीपणा घेऊ नका. शाळेसाठी तुम्ही जी काही मेहनत घेताय ती शरद सरांकडून मी ऐकली आहे. इनफॅक्ट मीच तुमचे आभार मानायला हवेत. आमचे आभार? कशाबद्दल? माझं हरवलेलं आयुष्य मला पुन्हा मिळवून दिलं म्हणून. खरंच चांगली आहे. असं का बघतेस? बऱ्याच दिवसापासून बघते तुझ्यात झालेला बदल. काही खास कारण? काय बोलतेस तू? काय बदल झाला माझ्यात? माझ्या काय डोक्यावर काय शिंग फुटली आहेत का? साक्षी, तू बदललीयस असं मला वाटत होतं, पण माझ्याशी खोटं बोलण्यात की बदललीयस असं नव्हतं वाटलं. देव, काय बडबडतेस तू? आजपर्यंत मी तुझ्याशी कधी खोटं बोलले होते का? मग आत्ता कसं खोटं बोलेन? राईट. मला वाटतं राजबद्दल देवला सगळं सांगून टाकायला हवं. तिच्यापासून ही गोष्ट लपवण्यात काय अर्थ आहे? नाही नाही, देवला नको सांगायला. सगळं ऐकल्यावर ती काय रिॲक्ट करेल? नेल पेंट, मोकळे केस. अगं मी लावणारच होते आत्ता. आणि नेल पेंटचं म्हणशील तर मला कोणीतरी सांगितलं की ते चांगलं दिसतं असं लावलेलं. कोणी? देव, काय हे? किती प्रश्न विचारशील मला? तू शिक्षिका आहेस की वकील? ते सोड ना, मला सांग, आजचा तुझा शाळेचा पहिला दिवस होता ना, कसा गेला? विषय बदलतेस, काहीच हरकत नाही. पण तुझ्या आयुष्यात घडलेली कुठचीही गोष्ट माझ्यापासून कधीच लपलेली नाही, हो की नाही? मी दुसऱ्या हाताला नेल पेंट लावून देते. देव, काय करतेस तू? अगं वाटलंच मला इथे बसून चकाट्या पिटत असणार. साक्षी, श्रावणीसाठी नूडल्स घेऊन ये. दे पैसे दे. हे घे. आले तुम्ही.
वहिनी, आयुष्यात एखादं चांगलं काम केल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं ना, ते आज आम्ही पहिल्यांदा अनुभवतोय. खूप दिवसानंतर तुम्हाला इतका आनंदी बघितलं भाऊजी. खूप छान वाटतंय. खरं तर मला ना आज जोरात युरेका युरेका असं ओरडावं असं वाटतंय. आज आम्हाला कळलं की DV सरांसारखी इतकी सामान्य असणारी माणसं स्वतःच्या तत्वांसाठी इतकी ठाम का असतात. याचं कारण ते दुसऱ्यांसाठी स्वतःचं आयुष्य जगत असतात, दुसऱ्यांसाठी झटत असतात. आणि आम्ही मात्र आजपर्यंत फक्त स्वतःच्या समाधानासाठी जगत आलो. ती शाळा पाडून त्या जागी मॉल बांधण्याचं आमचं स्वप्न होतं, पण त्यातनं आम्हाला फक्त पैसे कमवायचे होते. DV सरांसमोर आम्ही हार मानली, खरंच हार मानली. याचं कारण ते शाळेतल्या मुलांसाठी झटत होते, त्यांच्यासाठी लढत होते. त्या मुलांच्या चेहऱ्यावरनं मिळणारा आनंदच फक्त त्यांना हवा होता, बाकी काहीच त्यांची अपेक्षा नव्हती. उशिरा का होईना भाऊजी, पण वस्तुस्थिती तुमच्या लक्षात आली हेच पुरेसं आहे. तुम्हीच कारणीभूत आहात वहिनी त्यासाठी, आणि म्हणूनच आम्हाला तुम्हाला थँक्स म्हणायचं. आम्ही काय केलं? वहिनी, तुम्हीच ते सगळं केलंय. तुम्ही आमच्यासाठी देवयानीशी बोललात, आम्हाला आयुष्य जगायला शिकवलात. तुमच्यामुळे देवयानीच्या मनात आमच्यासाठी थोडी का होईना पण जागा निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. बास बास भाऊजी, आम्ही म्हटलं ना, आमच्यासाठी हेच पुरेसं आहे की तुम्ही आनंदी आहात, तुम्ही बदलला आहात. आणि देवयानीबद्दल बोलायचं झालं तर देवयानी? त्या सामान्य मुलीसाठी तुम्ही एवढा खटाटोप करताय? अशाच एका बाईच्या नादी लागून नीलराजाने सुद्धा स्वतःचं जीवन उद्ध्वस्त केलं. त्यापासून शहाणपण घेण्याऐवजी तुम्ही सुद्धा. भैयासाहेब, या विषयावर आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. देवयानीबद्दल तुम्ही दाखवत असलेल्या सहानुभूतीमुळे आम्हाला काय काय भोगावं लागतं याची कल्पना आहे का तुम्हाला? पोलिसांनी नताशावर संशय घेतलाय. उद्या संशयित आरोपी म्हणून तिला ताब्यात घेतल्यावर काय करायचं आपण? भैयासाहेब, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नताशाला तिच्या गुन्ह्याची कबुली द्यायला सांगा. नताशाला पोलिसांनी अटक केल्यावर कंपनीचं कामकाज कोण सांभाळणार? तुमच्याकडे तर वेळ नाही. सिम्सन इंटरनॅशनलला तुम्ही रिप्लायही केलेलं नाही. तुमच्या अशा बेबंद वागण्यामुळे कंपनीच्या नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि यापुढे आमची नुकसान सहन करण्याची इच्छा नाही. भैयासाहेब, तुम्ही जी नफ्या तोट्याची गणितं मांडताय त्यात आमचाही थोडासा अधिकार आहे. आणि आमच्या आत्मिक समाधानासाठी जर आम्ही काही खर्च केला तर आम्हाला नाही वाटत आमचं काही चुकलं. आणि आज आम्हाला मिळालेल्या आत्मिक समाधानापुढे आम्ही तुमचं खूप नुकसान केलंय असंही आम्हाला वाटत नाही.